नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर डिझाईनचं असं सिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे. इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, मोठे गोल्डन आणि क्रिस्टल घेतलेले आहेत, असे सिल्वर, त्यानंतर मीडियम गोल्डन, मंगळसूत्राची एक वाटी आणि स्क्रू. हे बघा, आता इथे मी डबल धागा घेतलेला आहे करून. आणि हा जो मंगळसूत्र आहे तो सिंगल पण बनवता येईल, शॉर्ट आणि लॉंग पण, दोन्ही प्रकारे तुम्हाला जसं हवं तसं बनवू शकता. तर इथे सुरुवातीला छोटा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर स्क्रू, आणि मागच्या साईडला आपल्याला काही थोडेसे काळे मणी टाकायचे आहेत. तर हे काळे मणी मोजून टाकले तरीसुद्धा चालतात, थोडेसेच टाकलेले आहेत मी. त्याच्यानंतर मंगळसूत्राचा हे बघा, गोल्डन एक मणी, त्यानंतर काळा मणी, परत एक गोल्डन मणी, दोन काळे मणी, गोल्डन मणी, त्यानंतर तीन काळे मणी टाकलेले आहेत, आणि त्यानंतर एक गोल्डन मणी. आणि परत आपल्याला सात काळे मणी टाकलेले आहेत मी इथे. हे बघा, 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर एक मोठा गोल्डन, सिल्वर, गोल्डन, सिल्वर आणि गोल्डन. त्यानंतर परत आपल्याला इथे टाकायचे आहेत काळे मणी. तर हे 7 टाकलेले आहेत. तर हे जे आपण मध्ये मणी टाकतो ना, ते मोजूनच टाकायचे आहे. ते तुम्हाला कमी जास्त इथे करू शकता. त्यानंतर एक छोटा गोल्डन, काळा मणी, गोल्डन, दोन काळे मणी, एक गोल्डन, परत 3 काळे मणी, एक गोल्डन. परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत इथे 7, कारण ह्या डिझाईनमध्ये ना थोडं अंतर आलं ना, ते अजून उठून दिसतं डिझाईन, आणि मंगळसूत्राला पण छान असा लुक येतो. तर परत इथे मोठा मणी, हे 3 मोठे मणी टाकलेले आहेत मी. त्यानंतर परत 7 काळे मणी टाकायचे आहेत. आता इथे तुम्हाला लांबी वाढवायची असेल तर परत तुम्ही ही जी डिझाईन बनवलेली आहेत ना, ती पुढे चालू करायची. आता याच्यानंतर इथे मणी टाकायचे. आता इथे मी मंगळसूत्र टाकणार आहे, तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही लांब करू शकता. आता इथे एकच वाटी टाकलेली आहे. वाटीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे. माझ्याकडे भरपूर वाट्या आहेत, त्याच्यामुळे मी वाट्या तेच आहे, फक्त माझे डिझाईन वेगवेगळे असतात. आणि आता त्या साईडला काळे मणी टाकलेले आहे, मंगळसूत्राच्या बाजूला काळे मणी आहेत, म्हणून मग ह्या साईडला सुद्धा आपल्याला 7 काळे मणी वाहून घ्यायचे आहेत. सात काळ्यानंतर इथे मोठे मणी टाकलेले आहेत. मोठा गोल्डन, सिल्वर, गोल्डन, अशा पद्धतीने टाकायचे आहे ते. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकत जाईल ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांनासुद्धा शेअर करा, कारण खूप सुंदर सुंदर डिझाईन मी बनवलेले आहेत. तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवता येईल अशा पद्धतीने मी हर एक डिझाईन आहे ती खूप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे ती. तर हे बघा, आता इथे छोटे मणी टाकायचे आहेत गोल्डन. हे बघा, आता इथे मी गोल्डन मणी, त्यानंतर 3 काळे मणी. आता इथे उलटं येणार, म्हणजे आपली जी सिरीज आहे ना त्याप्रमाणे येणार. ह्या साईडला जे टाकले होते ना आपण, ते बघा इथे 3 आलेले आहेत, 2 आणि 1. तशा पद्धतीनेच आपल्याला ह्या साईडला आहे 3 2 आणि 1 अशी सिरीज करायची आहे. काळे मणी, त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू टाकल्यानंतर छोटा मणी हा टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला जी सुई आहे ना ती काढून घ्यायची, आणि जी
टेपपट्टी लावतो ना आपण, तीसुद्धा काढून ठेवायची. कारण तिथे आपला धागा अडकायला थोडा धागा सुटलेला असतो, त्याच्यामुळे मग ती काढून आणि मगच आपल्याला गाठ बांधायची आहे. तर हे बघा मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हाला अजून लांब हवं असेल तर तुम्ही असं पुढे बनवत चालायचं आहे. आता इथे डबल पदर असल्यामुळे गाठ छोटी येते, तर तीसुद्धा काळजीपूर्वक बांधून घ्यायची आहेत 4-5. आणि गाठ मारून झाल्यानंतर परत चेक करायचं आहे. कधी कधी स्क्रूचा हा होल असतो तो मोठा असतो, त्याच्यामुळे मग हा जो स्क्रू आहे तो आपण असा केला तर तो पुढे येऊ शकतो. आणि व्यवस्थित हा धागा कापून आणि नेहमी लक्ष देऊन चिपकवायचा आहे. नायलॉनचं असल्यामुळे ही जी गाठण आहे ना ती पुढे ओढली ना तर पटकन ती निघून जाते गाठ मारलेली. त्याच्यामुळे हा जो धागा आपण कापतो ना तो नेहमी दिव्याने चिपकवून आणि असा हाताने प्रेस करायचं बोटाने. खूप सुंदर अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून मी आज ही डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा तुम्ही, कारण दुसऱ्यांना पण त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि खूप सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आपल्याला घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनटं लागतात अशा सुंदर डिझाईन बनवायला. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.